हाय गुड मॉर्निंग, स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर डोंट गेट कन्फ्यूज, तर मी ऍक्च्युली हा त्यांचा व्हिडिओ आहे, पण आजच्या व्हिडिओची सुरुवात मी केली होती, सो त्यांच्याकडे घेऊन जाते कॅमेरा। नमस्कार। तर सकाळी बँगलोरहून आम्ही निघालेलो आता कोइंबतूरला। बँगलोर टू कोइंबतूर हे 358 अंतर आहे। तर पर्यटनासोबत आज आपण देवदर्शनी करणार आहोत। सुरुवातच देवदर्शनासोबत होईल। तर जाऊया आता कोइंबतूरला। सचिनच्या घरून म्हणजेच अमृतहल्ली बँगलोर येथून सकाळी निघाल्यानंतर कर्नाटकामधील घनदाट जंगल, त्यानंतर घाट रस्ते, यामुळे कोइंबतूरपर्यंत पोहोचायला आम्हाला रात्री 8-8:30 वाजल्या। रात्री आम्ही जेवण करून एका हॉटेलवर मुक्काम केलेला। तर आता सकाळी 6:15 वाजलेले। तर आपण आता निघतोय नेक्स्ट पॉइंटला। आज आपण अशा ठिकाणी आहोत त्या ठिकाणचे आपण व्हिडिओज, शॉर्ट्स आणि रील्स भरपूर पाहिले असतील। तर आपण आहोत कोइंबतूर येथील ईशा फाउंडेशन मध्ये। ईशा फाउंडेशन ही एक ट्रस्ट आहे। या ट्रस्ट मार्फत देवादिदेव महादेव यांचा सुंदर असा स्टॅच्यू बनवला गेलेला आहे। तर त्या स्टॅच्यूला त्यांनी नाव दिलेलं आहे आदियोगी। आदियोगी म्हणजे पहिला योगी, ज्यांना आपण योगशास्त्र म्हणून ओळखलं जातं। रोड पासून आपल्याला स्टॅच्यू पर्यंत यायला ऑलमोस्ट 300 to 500 मीटर पर्यंत पायी चालत यायला लागतं। आणि इथे सेकंड ऑप्शन पण आहे की जर आपल्याला बैलगाडीचा आनंद घेत यायचा असेल तर आपण बैलगाडीमध्ये बसून पण इथे येऊ शकतो। आणि हे सर्व मॅनेज ईशा फाउंडेशन तर्फे सर्व मॅनेज केले जात आहे। आदियोगी ते ध्यानलिंगा जाण्यासाठी बुलक कार्ट राईड सुद्धा अवेलेबल आहेत आणि त्यासाठी आपल्याला फक्त पर हेड 10 रुपये चार्जेस द्यावे लागतात। आदियोगी स्टॅच्यूच्या समोर खूप मोठे पटांगण आहे। या ठिकाणी शूटिंग पण होत असते, सोबतच शॉर्ट फिल्म मेकर्स पण खूप असतात। कारण हे कॅम्पस खूप सुंदर असून येथे चारही बाजूंना हिल स्टेशन्स आहेत। येथे एक मंडप आहे। मंडपात सप्तऋषी असून मध्यभागी महादेवाची पिंड आहे। या ठिकाणी आपण अभिषेक पूजा करायची असेल तर ते करू शकता। कोणती पूजा करायची आहे त्यानुसार पंडित तुम्हाला दक्षिणा किती आहे ते सांगतील। ईशा फाउंडेशनचे संस्थापक आणि प्रमुख सद्गुरू यांनी डिझाईन केलेले या पुतळ्याचे वजन सुमारे 500 टन आहे। याची उंची 112 फूट असून योग संस्कृत सांगितलेल्या मोक्षप्राप्तीच्या 112 शक्यतांचे आणि मानवी व्यवस्थेतील 112 चक्रांचे हे प्रतीक आहे। देवादिदेव महादेव आदियोगी यांना जी माळ घातलेली ती संपूर्ण रुद्राक्षांनी बनवलेली माळ घातलेली आहे यांना। प्रवेशद्वाराच्या मध्यवर्ती खांबावर नागाचे सुंदर कोरीव काम आहे। याला सर्पवासल म्हणजे सर्प प्रवेशद्वार म्हणतात, जे आध्यात्मिक साधकांसाठी त्याचे महत्त्व दर्शवते। आपण आता आलोय ध्यानलिंग। ध्यानलिंगाचं या ठिकाणी टायमिंग आहे की सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत। आणि इथे खास करून 2 कुंड आहे, एक सूर्यकुंड आणि एक चंद्रकुंड। सूर्यकुंड हे पुरुषांच्या स्नानासाठी आणि लेडीजसाठी चंद्रकुंड। तर इथून पुढे आपल्याला मोबाईल, पर्स, कॅमेरा अलाउड नाही। तर आतमध्ये जे काय कुंड आहेत ते आपण तुम्हाला दाखवू शकत नाही। लॉकरला जमा करून आम्हाला आत एंट्री करावी लागणार आहे। सर्पवासल गेटमधून आत प्रवेश केल्यावर आपल्याला सूर्यकुंड, त्रिमूर्ती पॅनल, नंदी, लिंगा भैरवी, चंद्रकुंड आणि ध्यानलिंगा यांचे दर्शन घडते। ध्यानलिंगा येथे आपण 15 मिनिट ध्यान, मनशांती, एकाग्रतेसाठी बसू शकतो। हे सर्व मी तुम्हाला फोटोच्या माध्यमातून दाखवत आहे। आदियोगी ईशा फाउंडेशन या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला 3 ऑप्शन्स आहेत, पुणे टू कोइंबतूर, रेल्वे किंवा फ्लाईट, आणि थर्ड ऑप्शन आहे बाय रोड, ज्याप्रमाणे आम्ही आलो त्याप्रमाणे। आदियोगीचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी 24 फेब्रुवारी 2017 रोजी, त्या दिवशी महाशिवरात्री होती, त्या निमित्ताने उद्घाटन केले होते। येथे रोज इव्हिनिंगला 6 to 8 लेझर शो असतो। या लेझर शोचे उद्घाटन भारताचे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। तर ॲक्च्युली आम्हाला काल यायला लेट झालं, त्यामुळे आम्ही तो शो मिस केलाय। तर तुम्ही येथे येणार असाल तर जरूर हा लेझर शो बघावा। या स्टॅच्यूची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली आहे।
या स्टॅच्यूची अशी नोंद आहे की हा वर्ल्ड बिगेस्ट स्टॅच्यू ऑफ स्कल्पचर आहे. आदियोगी सोबत तुम्ही उटी आणि कुन्नूर हेही करू शकता. ईशा फाउंडेशन तर्फे बनवण्यात आलेल्या आदियोगी हे 12 ज्योतिर्लिंगामध्ये गणले जात नाही, परंतु याला आदि ज्योतिर्लिंग असेही म्हटले जाते. अजूनही जर आपल्या चॅनल द ट्रॅव्हलरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू. हिंडावं फिरावं मस्त मजेत जगावं. 300 to 400 किलोमीटर आपल्याला पायी यायला लागतं. तुम्ही 300 to 400 किलोमीटर म्हणला, मीटर म्हणाल पाहिजे, किलोमीटर परत घ्या. आणि आज यांनी येल्लो शर्ट घातलेला आहे. स्ट्रक्चर स्टॅच्यू ॲज अ स्ट्रक्चर. स्कल्पचर. स्ट्रक्चर